तिथला बिझनेस सांभाळण्यासाठी ज्याला अपॉइंट केलं होतं तो सोडून चाललाय, म्हणून पुढचे 7-8 महिने तरी मला तिथला बिझनेस हँडल करावा लागेल. हवं तर मी आल्यावर आपण परत पार्टनरशिप करू, पण आत्ताची पार्टनरशिप कॅन्सल करावी लागेल. साडे जागी कोणी काय काय झालं शार्दूल? काय झालं? बोल ना, काय झालं? हा, खोटं नाही बोलताय तुला? अरे आयुष्यभर हेच केलंस ना तू. तरी कोणाशी प्रामाणिकपणे वागलायस का? सांग ना. हा, स्वतःच्या आई बाबांना फसवलं, स्वतःच्या बायकोला फसवलं, तेवढ्यावर मन नाही भरलं तर माझ्या नवऱ्याचा गैरफायदा घ्यायला आला, माझ्याशी परत विकृतपणे वागला. हे असं वागवायचंस तू? असं ज्या बाईला कधी सन्मानाने वागवलं नाही तिच्याकडून मुठं लावून घ्यायचं तुला? तुझा मार, तुझे चटके काय नाही सहन केलं मी. ना तू कधी चांगला मुलगा झालास ना चांगला नवरा. जवळच्या माणसांना फक्त छळलंयस तू, फक्त छळलंयस. चौथा मुलगा म्हणे. अरे माणूस म्हणून घ्यायची लायकी नाहीये तुझी. कोणालाही आयुष्यात नकोयस तू. तुझ्या या विकृतपणामुळे तू एकटा पडलास आणि कायम एकटाच राहणार आहेस. बाद झालात. एकदा शेवटचा घरी ये, हे सगळं बोल आणि निघून जा कायमचा. आणि जर का तू नाही आलास तर मी स्वतः पोलिसांकडे जाईन. मी तुझा व्हिडिओ दाखवेन. कळलं? काय माहित, पोलीस याला आधीपासूनच शोधत नसतील. हे कशावरून? अगं आपल्यामुळे त्यांना मदतच होईल. आणि मी हे करू शकते याचा अंदाज तुला आता आलाच असेल. हो वसू, तुझ्यात काय ताकद आहे ते त्याला आता समजलंय. त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय ते. मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जे काही बोलले त्याप्रमाणे हा जर नाही वागला ना त्याचे आम्ही हातपाय तोडून टाकू. झालं? तुला तुझे पैसेच हवेत ना परत? अगं मग देणारच आहे ना मी. त्याचीच सोय करत होतो ना मी. तू येऊन सगळं बर्बाद करून टाकलास. वसुंधरा सगळं सांगायची काय करत होती? तो आकाश ठाकूर चांगला गळायला लागला होता. माझ्या पार्टनर करून घेतला होता त्याने मला. त्याच्या घरात सुद्धा घुसलो होतो मी. अरे एवढंच काय, त्याच्या आईने चौथा मुलगा मानलाय मला. इथपर्यंत पोहोचलोय मी. फक्त थोड्या दिवसात ना त्याचे सगळे पैसे उकळले असते आणि पोलिसांची कटकट नको म्हणून एकदाचा हा देश सोडून बाहेर गेलो असतो कुठेतरी. काय काय गरज काय होती का तुला वसुंधराला सगळं सांगायची? तुझ्या या एकाच चुकीमुळे ना माझा अख्खा प्लॅन उधळून टाकलायस तू. आता कोणालाही काहीही मिळणार नाहीये, कोणालाच. तो व्हिडिओ बंद करा बघू आधी. त्याचा आवाजही ऐकायची इच्छा नाहीये माझी. आई काय काय म्हणजे? अगं तुझी दृष्ट काढायची मला. तरीच काय आहे? काहीतरीच कसं? केवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलेस तू. आता सगळी पीडा दूर होऊन जाऊ देत. म्हटलं होतं ना तुझ्यात खूप ताकद आहे आणि आज तू पुन्हा ते सिद्ध करून दाखवलं. खरंच वसू बाळ, आम्ही ना केल्याच्या मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून तू अशी मुलगी बनून आमच्या आयुष्यात आलीस.
बाबा वसू जिंकलीस. नाहीतर त्याने तर तुला संपायचंच ठरवलं होतं, पण तू त्याला पुरून उरलीस वसू. मी नाही, आपण. तुम्ही दोघं नसता तर मी हे सगळं कधीच नसते करू शकले बाबा. आणि आता हा पुरावा मी माझ्या जीवापेक्षा पण जास्त जपणार आहे.